नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। काही खास बातमीने सुरुवात करूया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमधील संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर टीका केली। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जर खरोखरच विलिनीकरणाची चर्चा सुरू असती तर त्यांना त्याची माहिती असती। रविवारी मुंबईतील वर्षा येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की अजित पवार हे माहितीचा भाग होते आणि माझे त्यांच्याशी खूप चांगले वैयक्तिक संबंध आहेत। जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत चर्चा झाली असती आणि तारीख निश्चित झाली असती तर ते माझ्याशी बोलले नसते का? त्यांनी भाजपमध्ये विलिनीकरणाबाबत चर्चा केली नसती का? मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की परिसंस्थेचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारचा गोंधळ जाणूनबुजून निर्माण केला जात आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांच्याकडेही बरेच काही सांगायचे आहे, परंतु अनेक घटना पाहिल्यानंतर त्यांना सध्या राजकीय विधाने करणे योग्य वाटत नाही। फडणवीस यांनी स्पष्ट केले की विलिनीकरणाची कोणतीही तारीख निश्चित केली जात आहे याची त्यांना माहिती नाही। ते म्हणाले की जर त्यांना हवे असेल तर ते बरेच काही सांगू शकतात, पण ते तसे करणार नाहीत। मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की राजकीय पक्ष स्वतःचे निर्णय घेतात आणि भारतीय जनता पक्षाचा भाजपा या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप नाही। त्यांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी दोन्ही गट सध्या स्वतंत्रपणे काम करत आहेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी असेही सूचित केले की ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार करणार नाहीत। त्यांच्या मते त्यांचे लक्ष सरकारच्या कामकाजावर आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांवर राहील। मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण विधानावरून हे स्पष्ट होते की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अटकळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, तर राजकीय वर्तुळात या विषयावर चर्चा अजूनही सुरू आहे। सध्या एवढेच। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।